यानंतर बघा दिवसभरातली चौथी मोठी बातमी। अशोक खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम पुन्हा एकदा वाढलेला आहे। न्यायालयाने अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एसआयटीने युक्तिवाद करताना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, ती कोर्टाने मान्य केली आहे। ही पोलीस कोठडी दुसऱ्या गुन्ह्यातली आहे। कोर्टात नेमकं काय घडलं? सरकारी वकील आरोपी खरातकडून पीडितेवर वारंवार अत्याचार, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, पीडित गर्भवती झाल्यावर गर्भपाताची औषध दिली, पीडितेनं 12,000चं औषध खरातकडून खरेदी केलं, खरातनं पीडितेकडून आधार कार्ड, पॅन कार्ड घेतलं होतं, आधार पॅन कार्ड का घेतलं हे तपासायचंय, आरोपी महिलांना पिण्यास पाणी द्यायचा, त्यात काय टाकायचं हे तपासायचंय, आरोपी पाण्यात काय मिसळतो हे सांगत नाही, मालमत्ता कोणकोणत्या आहेत हे तपासायचंय। खरातचे वकील पीडित गर्भवती राहिली असा उल्लेख नाही, मोजके व्हिडिओ लीक करण्यात आले, कोठडीत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न, गुन्हे कलम सारखे तरी वेगवेगळा कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातले फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत, परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे।